नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की नवीन भूसंपादन कायदा जो आहे 2013चा, त्याच्यातील कलम 24 याची तरतूद काय आहे, याचा लाभ काय आहे, तुम्ही तुमच्या भूसंपादनामध्ये याचा कसा उपयोग करू शकता या संदर्भाने बघूया। बघा, आपल्याकडे नवीन भूसंपादनाचा जो कायदा आहे 2013ला आला, जानेवारी 2014 पासून तो लागू झाला। म्हणजे डिसेंबर 2013 पर्यंत जे काही भूसंपादन झाले ते सगळे भूसंपादन 1894च्या कायद्यान्वये झाले, जो कायदा ब्रिटिशकालीन होता, तो शेतकऱ्याच्या किंवा जमीन मालकाच्या बाजूचा कायदा नव्हता। त्यामुळे हा जो नवीन कायदा आला आहे याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आल्या त्या अशा पद्धतीच्या आहेत की त्या लोकांच्या कल्याणाच्या असतील। त्याच्यातीलच एक महत्त्वाची तरतूद म्हणजे सेक्शन 24। सेक्शन 24 काय म्हणतं की जुन्या कायद्यान्वये जर तुमचं भूसंपादन झालेलं असेल आणि त्या भूसंपादनामध्ये अवॉर्डसुद्धा डिक्लेअर झाला असेल। अवॉर्ड म्हणजे काय की सगळी सुनावणी होऊन सगळ्या गोष्टी ठरवून दोन्ही पक्षकाराला बसवून तो जो भूसंपादन अधिकारी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा किमतीचा वगैरे सगळा विचार झाल्यानंतर तो एक अवॉर्ड डिक्लेअर करतो, म्हणजे आपण त्याला निवाडा म्हणतो किंवा न्याय निवाडा म्हणतो। हा निवाडा डिक्लेअर करतो। या निवाड्यामध्ये किती जमिनी भूसंपादन होत आहेत, त्याचं किंमत काय आहे, काय देणं ठरलं आहे, किती टप्प्यात देणं, हे सगळं त्या अवॉर्डमध्ये म्हणजे निवाड्यामध्ये लिहिलं जातं। तर हा अवॉर्ड डिक्लेअर झालं आणि अवॉर्ड डिक्लेअर होऊन 5 वर्ष उलटले, 10 वर्ष उलटले तरी लोकांना मोबदला मिळत नव्हता त्या जुन्या कायद्यान्वये, किंवा नुसतं जमिनीवर एक शेरा टाकून ठेवायचं की ही आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गत घेतली आहे पण त्याचा ताबाही घेतला नाही, अशा प्रकारचा भोंगळ कारभार आधी होता। तर अशा प्रकारचा जो भोंगळ कारभार आहे त्याला आळा घालण्यासाठी नवीन कायदा असं म्हणतो की नवीन कायद्यातील खास करून सेक्शन 24 असं म्हणते की जर अवॉर्ड डिक्लेअर झालं आणि 5 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसेल तर तो अवॉर्ड, ती प्रोसिडिंग, ते सगळं रद्द ठरतं, असं सेक्शन 24 म्हणतं। याच सेक्शनमध्ये असं पण म्हणतं की जर अवॉर्ड डिक्लेअर होऊन 5 वर्ष झाली पण ताबा घेतला नसेल तरीसुद्धा ती जुनी प्रोसिडिंग्स रद्द ठरते आणि शेतकऱ्याला हक्क प्राप्त होतो की नवीन कायद्यान्वये परत नव्याने प्रोसिडिंग्स करून जे काही नुकसान भरपाई मिळेल ते नव्या कायद्यान्वये द्यावे, जुन्या कायद्यान्वये नाही। थोडक्यात जर तुमची जमीन जुन्या कायद्यान्वये संपादित झाली असेल, अवॉर्ड डिक्लेअर झाला असेल पण 5 वर्षापर्यंत ताबा घेतला नसेल किंवा नुकसान भरपाई दिली नसेल तर जुनी प्रोसिडिंग्स रद्द ठरते, नव्याने परत प्रोसिडिंग्स करून तुम्हाला नुकसान भरपाई मिळतं। ही पहिली आणि महत्त्वाची तरतूद आहे। याच्यात दुसरा पार्ट असा दिला आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अवॉर्ड होऊन संपादित झाल्या, काही लोकांना नुकसान भरपाई दिल्या, पण अधिकांश लोकांनी किंवा अधिकांश शेतकऱ्यांनी, बहुतांश शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई घेण्यास नाकारलं। असं जर घडलं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तो अवॉर्ड, ती प्रोसिडिंग्स रद्द ठरते आणि सेक्शन 24 म्हणतं की नव्याने प्रोसिडिंग्स सुरू करा आणि नव्याने जे काही नुकसान भरपाई बनेल ते आज द्या, असं सेक्शन 24 म्हणतं। थोडक्यात सेक्शन 24 हा जमीन मालकाच्या फेवरचा आहे, तुम्हाला नव्याने नुकसान भरपाई मागण्याचा हक्क देणारा सेक्शन आहे। त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे जर तुम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळाली नसेल, ताबा घेतला नसेल किंवा 5 वर्ष झाले तरी नुकसान भरपाई दिला नसेल, असं काही प्रकार तुमच्यासोबत झालेला असेल तर तुम्ही सेक्शन 24च्या अन्वये नुकसान भरपाई मागू शकता आणि नव्या कायद्याने, नव्या नियमानुसार नवीन जी काही रक्कम बनते ती प्राप्त करू शकता। तर मित्रो, ही होती तरतूद सेक्शन 24ची। आता 2 सूचना। थेट फोन करू नका। तुमची काही केस असेल, काही तुमचा वाद असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही केसचे डिटेल पाठवा। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।